नमस्कार मित्रांनो, मी आहे डॉक्टर उमेश. ॲज अ क्लिनिकल सेक्सॉलॉजिस्ट म्हणून गेल्या 40 वर्षापासून मी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रॅक्टिस करीत आहे. मित्रांनो, बरीच रुग्ण माझ्याकडे येतात. त्यांचं एकच म्हणजे हे असते, कंप्लेंट असते की माझं जे सेक्स प्रक्रिया आहे ही जास्त वेळ चालायला पाहिजे, लवकर इजॅक्युलेशन व्हायला नाही पाहिजे आणि माझी पार्टनर खूप सॅटिस्फाईड झाली पाहिजे. पण आज मित्रांनो, मी तुम्हाला एकच गोष्ट सांगतो आहे की फक्त आणि फक्त 1 मिनिटात तुम्ही तुमच्या पार्टनरला सुंदर प्रकारे ऑर्गॅझम कसं देऊ शकता, उच्च बिंदू कसं गाठता येईल, याविषयी तुम्हाला मी काही टिप्स देत आहे, जे की टिप्स तुमच्या प्रत्येकाच्या लाईफमध्ये खूप महत्त्वाच्या ठरतील. तर मित्रांनो, जेव्हा केव्हा तुम्ही सेक्स करता तेव्हा इतकं तुम्ही लक्षात ठेवा की स्त्रियांना शारीरिक सुख नसतं पाहिजे, त्यांना मेंटल सुख पाहिजे असतं आणि ते मेंटली इन्व्हॉल्व असतात. म्हणून मेंटल लेवलवर त्यांना जे की 5-6 सेन्सेशन असतात, त्या सेन्सेशनला तुम्ही जोपर्यंत जागृत करत नाही तोपर्यंत तुमची पार्टनर जास्त उत्तेजित होणारच नाही. तर मित्रांनो, सगळ्यात प्रथम मी सांगेल की तुम्ही फोर प्लेला खूप जास्त महत्त्व द्या. कारण की आपल्या समाजामध्ये मी बघतो आणि जनरली माझ्याकडे जे खेड्यातले जे रुग्ण येतात त्यांच्यामध्ये बघतो की यांना फोर प्लेबद्दल अजिबात नॉलेज नसतं. फोर प्लेसारखं सुंदर या जगामध्ये अजून काहीच नाही. कारण की फोर प्लेमध्ये आपण स्त्रियाच्या जितके काही सेन्सिटिव्ह पार्ट असतात किंवा जिथं जिथं त्यांना सेन्सेशन असतं त्यांना आपण जिभेचा वापर करून त्यांना जास्तीत जास्त बोटाने किंवा जिभेने पूर्ण पार्टला आपण टच करू शकतो. मी पूर्ण एक्सप्लेन करणार नाही की कुठे कुठे टच करायचं, हे मी मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. जसं की टंगचा तुम्ही वापर चांगला केला पाहिजे, बोटांचा तुम्ही वापर चांगला केला पाहिजे आणि तिसरी गोष्ट त्यांचा ब्रेस्टचा वापर खूप चांगला केला पाहिजे की ब्रेस्ट इज द मोस्ट सेन्सिटिव्ह पार्ट ऑफ द एव्हरी लेडी. तर जितकं तुम्ही जास्त ब्रेस्ट सकिंग करसाल, ब्रेस्टला जितकं जिभेने चोखसाल तितकं त्यांना सेन्सेशन जास्त मिळतील, हे तुम्ही लक्षात ठेवा. नंतर बेंबीच्या खाली चोका, इनर थाईजमध्ये चोका, हिप्सवर चोका. तुम्ही जिभेचा वापर खूप चांगल्या प्रकारे करायला पाहिजे. त्याच्यानंतर जेव्हा तुम्ही खाली येता तर क्लायटोरिस ग्रंथी जी असती ही आपल्या इथं या टोकाला क्लायटोरिस ग्रंथी असती. या क्लायटोरिस ग्रंथींना तुम्ही बोटानं पण चांगलं चोखू शकता, हे करू शकता, सक करू शकता किंवा जिभेनं पण त्याला चांगलं स्टिम्युलेट करू शकता. हे जितकं तुम्ही जिभेनं आणि बोटाने स्टिम्युलेट करसाल तितकी ती तुम्हाला सांगेल की आज आपला सेक्स खूप चांगला होतो आहे आणि असंच करा, असंच करा. आणि जे तेव्हा ती समजेल, तुम्हाला सांगेल की आता इन्सर्ट करा. तेव्हाच तुम्ही जर इन्सर्शन केलं तर मला वाटतं की हार्डली एक 15 ते 20 स्ट्रोक जर तुम्ही इथं बरोबर हळूहळू केले तर तिचं पूर्ण सॅटिस्फॅक्शन होईल आणि ती पुन्हा पुन्हा तुम्हाला सांगेल की आता प्रॉपर सेक्स झाला आणि मला उच्चबिंदू गाठता आला. आणि पुढच्या वेळेस तुम्हाला तिच्यासमोर हात जोडून विनंती करावं लागणार नाही सेक्स करण्यासाठी. ती स्वतःच इन्व्हॉल्व होईल, स्वतःच तुम्हाला सांगेल. म्हणून मी तुम्हाला सांगतो की प्रॉपर स्टिम्युलेशन केल्याशिवाय, प्रॉपर फोर प्ले केल्याशिवाय तुम्ही सेक्च्युअल प्रक्रिया जी असती ती तुम्ही चांगली उपभोग करून घेऊ शकत नाही. तर मित्रांनो, जर चांगलं एन्जॉयमेंट करण्यासाठी तुम्ही जर प्रॉपर इन्व्हॉल्वमेंट करून घेण्यासाठी तिच्याबरोबर संवाद चांगला ठेवा. जेव्हा तुम्ही सेक्च्युअल ॲक्ट करता तेव्हा तुम्ही तिला सांगा की आज तू खूप छान दिसते आहे, आज तू खूप सेक्सी दिसते आहे, आज मला तू म्हणजे खूप अट्रॅक्ट करते आहे. असं तिला पॉझिटिव्ह संभाषण केलं तर तिला अजून उत्तेजना येईल आणि तिचं इन्व्हॉल्वमेंट अजून जास्त वाढेल. तर म्हणून मित्रांनो, ह्या सर्व 3-4 गोष्टी जर तुम्ही लक्षात ठेवल्या तर मला वाटतं की कोणत्याही स्त्रीला चांगलं सुख मिळू शकतं आणि तुम्हाला पण त्याच्यातून आनंद घेता येऊ शकतो. धन्यवाद मित्रांनो.